परिषद इलेक्शन फंडमुळे महाराष्ट्रात झालेली काही लफडी आहे त्याच्यात येईल. संतोष देशमुख इलेक्टोरल बीड सध्या ते इलेक्शन फंडावर ती 2 कोटीची जी वसुली आहे ती इलेक्शन फंडाची वसुली. आता जे प्रकरण आहे ठाण्यातलं कोस्टल रोड बाळकून ते गायमुख ह्याच्यामध्ये 5 सप्टेंबरला MMRDA त्याला मंजुरी देण्यात आली. 5 सप्टेंबर 24 हे बघा इथे तारीख आहे 5 सप्टेंबर 24 हे MMRDAचे सगळ्या हे आधी हा रस्ता होणार होता 1300 कोटीत, काही दिवसातच झाला तो 2700 कोटीत. कुठल्याही परवानगी नसताना त्याची वर्क ऑर्डर देण्यात. साधारण महाराष्ट्राच्या एकंदर जो कार्य पद्धती आहे त्याच्यामध्ये परवानगी दिल्यावरती वर्क ऑर्डर दिल्या जातात. परवानगी नसताना वर्क ऑर्डर देण्याची नवीन करप्शनची सिस्टीम सुरू केली. मोडस ऑपरेंडीच बदलली. करप्शन लक्षातच येत नाही. आधी सांगितलं 100 रुपयाच आहे, परवानग्या वगैरे येतो तर काम होतं 1000 रुपयाचं. लोकांना समजत पण नाही 1000 पर्यंत कशी गेले. आता हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये अकबर कॅम्प नावाचा एक एअरपोर्टचा एक अतिशय गुप्त असा परिसर आहे ठाण्यामध्ये कोलशेतला. म्हणजे त्याच्यात इमर्जन्सी वॉर लँडिंगची पण सोय आहे. आणि एखादं युद्ध झालं तर युद्धामध्ये जर विमानं उतरवायची असतील पटकन तर तिथे ती जागा आहे. तेव्हा पहिल्यांदा मी प्रस्ताव टाकला तेव्हा पहिल्यांदा नजरात आलं की ह्याच्यातनं नेव्हीने ऑब्जेक्शन घेतलं की ह्याच्यामध्ये आमच्या या परिसरालाच धोका आहे. म्हणजे उद्या काय होऊ शकतं. मग प्लॅन बदलला, हे बदललं, ते बदललं. पण माझा हा प्रश्न उपस्थित होतो की वर्क ऑर्डर आता काय दिली 18 तारखेला वगैरे काहीतरी वर्क ऑर्डर देऊन टाक. अधिकारी सही कशी करतात. हा अधिकारी म्हणजे साधा अधिकारी नाही. ACS आहे ACS ऍडिशनल चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र. MMRDA एक अशी संस्था होती की जिच्याकडे मुंबई महानगरपालिकेपेक्षा जास्त पैसा होता. आज MMRDAचा परिस्थिती अशी आहे की हातात कटोरा आलाय. कटोरा म्हणजे एकेकाळी MMRDA लोकांना कर्ज द्यायची. लोकांना म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकल्प असतील त्याला फंडिंग करण्यासाठी MMRDA उभी राहायची. आज MMRDAला भीक मागावी लागते. पैसे देतं का. हा कोस्टल रोड म्हणजे फक्त आणि फक्त इलेक्शनचा फंड जमवण्यासाठी केलेला तरीकाचा प्रोसेस आहे. त्याच्यात क्लिअर कट ऑब्जेक्शन्स आहेत. क्लिअर कट ऑब्जेक्शन MCZMAचे ऑब्जेक्शन्स आहेत. अप्रेझल कमिटीचे ऑब्जेक्शन्स आहेत. म्हणजे दिल्लीमधल्या याची कुठलीही पूर्तता न करता आपण 1300चं आता 2700चं आणि 2700ची वर्क ऑर्डर देऊन टाकली. 2700ची वर्क ऑर्डर देताना परवानगी आल्यात का. एकही परवानगी आलेली नाही. आता डिझाईनचं काम सुरू केलंय. कदाचित सॉइल टेस्टिंगचंही काम सुरू केलं असेल. आणि कोणाला मिळालं हे टेंडर. हे टेंडर मिळालंय नवयुगा. कोण आहे नवयुगा. ज्याच्या काळामध्ये समृद्धीमध्ये ब्रिज पडलेला आठवतो. बांधला दुसऱ्या दिवशीच पडला आणि मजूर मिळले होते खाली. तू बघ कोणाचा होता ब्रिज. नवयुगा. हिमाचल प्रदेशमध्ये एक बोगदा पडलेला आठवतो ज्याच्यामध्ये माणसं आतमध्ये अडकलेली 40-50. मग ते उंदीर कुरतडणाऱ्या माणसांनी ते बरोबर कुरतडत आतमध्ये गेल्या त्या माणसाला सोडून बाहेर काढतो. नवयुगा. आणि त्याला MMRDA आणि MSRDC जावई म्हणून वागवतात. जावई म्हणजे 2 कंपन्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे. अफकॉन आणि नवयुगा. अफकॉन किंवा अफकॉन त्या माझा काय त्यांची संबंध येत नाही. पण मला मिळालेल्या माहितीनुसार अफकॉनला ज्या स्पेसिफिकेशन्सवर ज्या रूल्स अँड रेग्युलेशन्स वरती काम दिलेलं आहे त्या सगळ्या डायल्यूट करून बोगद्याचंच काम नवयुगाला मिळालं. जे पुण्यामध्ये जो नवीन रस्ता तयार होतोय त्या ठिकाणी
एखादं पुण्याला ज्या पद्धतीने गाड्या जातात म्हणजे हा बोगदा जर कोसळला मध्येच तर किती जण अडकायचे त्या बोगद्यामध्ये. म्हणजे तुम्ही कशाशी कॉम्प्रोमाइज करताय पैशासाठी. म्हणजे याच्या आधीचे अधिकारी आणि आत्ताचे अनिल कुमार गायकवाड त्यांनी लक्ष द्यावं. स्पेसिफिकेशन्स बदलताय तुम्ही. एक्सपर्ट लोकांनी दिलेले स्पेसिफिकेशन्स बदलून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय घडवायचं आहे. माझा अनिल कुमार गायकवाड यांना थेट सवाल आहे. थेट की तुम्ही स्पेसिफिकेशन्स कसे काय बदलले. तुमच्याकडे काय अधिकार होते स्पेसिफिकेशन बदलायचा बोगद्याचे. हे सगळं यांचं फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराची पूर्ण आहे. सिडकोचं एक प्रकरण बाहेर काढणार आहे याच्यानंतर पुढच्या आठवड्यात. पण आज जे मी बसलोय ते एमसीजमी साठी बसलोय. 2700 कोटी रुपये. आता गेले अनेक वर्ष आम्ही बोलतोय पाणी द्या, डॅम बांधूया, पाणी द्या, डॅम बांधूया. आज ह्या गोष्टीला नाही म्हणायला गेले तरी माझ्या आयुष्याची 23-24 वर्ष किती म्हणते डॅमसाठी भांडावं. कधीही ठाण्याच्या नेत्यांनी गांभीर्याने घेतलं नाही. त्यांच्या हातात महानगरपालिका होती, त्यांनीही गांभीर्याने घेतलं नाही. कचरा आणि पाणी या दोन गोष्टी ठाणेकरांना खूप सतवत आहेत. गांभीर्याने घेतलं का आपण. आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली की तुम्ही मुख्यमंत्री आहात, पाणी द्या. मुख्यमंत्र्यांचा जे चुटकीवर काम. तुम्हाला परवानगी नसताना बाळकून ते हे काय ते गाड्यांसाठी रस्ता करणं बरोबर सुचलं. पण इथल्या सर्वसामान्य माणसाच्या घरात रात्री 3-3 वाजता, 2-2 वाजता, 4-4 वाजता आपल्या महिला भगिनींना उठावं लागतं. पुरुष उठत नाहीत पाणी भरायला. उद्या जर माझ्या घरी पाण्याचा प्रॉब्लेम झाला मी नाही उठणार. मी पुरुष प्रधान संस्कृतीतला राजा आहे. उठेल तर माझीच गुलाम बायको. सगळे तसे जाता तुम्ही आणि मी पण. तर त्या माझ्या लाडक्या बहिणीला पाणी मिळालं पाहिजे यासाठी ठाणे महानगरपालिकेत काही प्रयत्न झाले का. 22 वर्ष झाली हे काही नाही. म्हणजे मी शाही धरण शाही धरण आणलं होतं 2003 साली. त्याला खूप कोणी घातला हे मला परत सांगायचं नाही. नाहीतर आज भरभरून पाणी मिळालं असतं ठाणेकरांना. भरभरून. तुम्हाला रस्ता भ्रष्टाचाराच्या गंगेत वाहून जाणारा रस्ता तुम्हाला 2700 कोटी. हा रस्ता जाईल 5000 कोटीपर्यंत. आणि 2700 कोटीचा रस्ता आहे ना, याच्यात 10% ऑलरेडी आतमध्ये आलेले आहेत. बाकी पुढचे कॉन्ट्रॅक्ट मध्ये अजून येतील. माझं मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की सगळं रद्द करून नवीन फेअर टेंडर प्रोसेस सुरू करा. आणि दॅट शुड बी ऍब्सोल्युटली ट्रान्सपरंट. कसं झालंय बाजारात शर्ट विकायला ठेवायचा, पण आदल्या रात्री शर्ट कोण घालणार आहे त्याला बोलवून माप घ्यायचं. खांदा किती लांब आहे, बाही कितपर्यंत घ्यायची, सगळं डिझाईन करायचं. त्याला म्हणत आता तुझा घे. दुसऱ्या दिवशी शर्ट बाजारात विकायला आणायचा. हा शर्ट विकायला आहे. आणि संध्याकाळपर्यंत जर पुढे येतं ना गिरायकच नाही. संध्याकाळी माणूस येतो सांगतो मला वेळ बसलाय, घालून घेऊन जातो. इतका सोपा भ्रष्टाचार केलाय. फक्त काय तांदूळ दळतंय, कुत्र पीठ खात आहे, ते पण जाऊन घुमतंय. कोणाला काय मिळत नव्हतं लक्ष द्यायला. आणि म्हणून हा ओपन भ्रष्टाचार काही तुमच्या उत्तरपत्रांनीही उघड केला आहे. हा महाराष्ट्राच्या समोर ठेवतो. बीडमध्ये सुद्धा इलेक्शनसाठीच फंड जमा करत होते आणि हाचा पैसा सुद्धा इलेक्शनसाठीच वापरला गेलाय. इलेक्शनसाठी पैसा लागतो, आपण जरूर वापरा. पण ज्या MMRDA बद्दल महाराष्ट्राला मुंबईतले जाणकार जे आहेत त्यांना माहिती होतं की MMRDA खूप मोठं आणि चांगलं काम करतं. आता तुम्ही ठरवा ठाणेकरांनो की तुमच्या दृष्टीने पाणी महत्वाचं होतं की त्या कोस्टल रोडवरनं चालणाऱ्या गाड्या महत्वाच्या.
त्या कोस्टल रोड मध्ये होणारा भ्रष्टाचार महत्वाचा आहे की तुमचा न्याय महत्वाचा आहे? एकदा काय तो निर्णय घ्या. पाणी प्यायला नाही आज आत्ता या क्षणाला. वागळेमध्ये नाहीये, किसन नगर मध्ये नाहीये, कळव्यामध्ये नाहीये, उमऱ्यामध्ये नाहीये, दिव्यामध्ये नाहीये. कसली स्मार्ट सिटी? हवेत रस्ते, हवेत प्रकल्प, हवेत सगळे हवेत आम्हाला. त्या प्राथमिक गरज आहे. डम्पिंग ग्राउंड नाही हो. 50 वर्ष झाली त्या शहराला. महानगरपालिका 86-84 झाली आली. एक साधं डम्पिंग ग्राउंड नाही आणू शकलो आपण, एक साधा डॅम नाही आणू शकलो आपण. हे कसले फिरवतोय आपण? किंवा या संपूर्ण प्रकारची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी नवीन हे रद्द करून हा जो त्यांना काय दिलेला आहे वर्क ऑर्डर रद्द करावा. आणि हे कृतीशील, ट्रान्सपरंट, भ्रष्टाचाराला न जुमानणार असं जे काही क्षेत्र तुम्ही निर्माण करून पाहतायत मुख्यमंत्री मध्ये, हा जर निर्णय झाला तर त्याची मदत होईल तुम्हाला. तुमची कृतीशीलता, तुमचं ट्रान्सपरन्सी हे सगळं दिसेल. आणि एक नवीन चेहरा मुख्यमंत्र्यांचा जो नेहमी म्हणतोय समोर येतोय, तो चेहरा परत एकदा समोर यायला खूप मदत होईल. मी तुमचा आज पक्षभिनिवेश बाजूला ठेवून एक कृतीशील मुख्यमंत्री म्हणून बोलतो की तुम्ही हे करू शकता, हे करा. एवढी या सगळ्या प्रकरणात झालेला जो गोंधळ आहे त्याची आपण चौकशी करा मुख्यमंत्री. मी आपल्याला पत्रही पाठवलेलं आहे, आपण नंतर घ्या. तुमच्या मतदारसंघामध्ये देखील अशाच प्रकारची घटना समोर आलेली आहे. कोस्टल रोड संदर्भात स्थानिक नागरिकांनी कोर्टाकडून स्थगिती आणली तरी देखील प्रायव्हेट कंपनी इकडे सर्व्हे करायला येते. पोलिसांना तक्रार केल्यानंतर देखील पोलिसांनी स्थानिक स्वतःच्या ठिकाणी जाणार आहे आणि ह्याच्या पुढे कोणालाही तिथे सर्व्हे केला जाऊ दिला जाणार नाही. काय दादागिरी आहे काय? आणि पोलीस जुमानत नसते तर आपण काय केस करतात तो जास्तीत जास्त. माझ्या डोक्याला फिट झालाय तर काय करतील? केस 4 दिवस घेईल, फाशी तर होत नाही. आणि आपण पण कराडची बाप होते. कराडला एवढी चांगली वागणूक मिळतात, पैसे दे, सगळे खर्च करून आपल्याला नाही मिळणार. आपण कराडला टीचर म्हणून ठेवत याच्या पुढे मॅनेज कसं करायचं. त्याला मी सांगणार तू कॉलेज करून कोर्सेस घे, हाऊ टू मॅनेज. ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले गेले त्याच कंपनीला इलेक्ट्रो बॉन्ड म्हणून बीजेपीने फंडिंग केलं. तुम्हाला वाटतं का असं आहे ते इलेक्ट्रॉल बॉन्ड्स हे प्रकरण फारच मोठं आहे. त्यामुळे पण तार तर डुलती आहे, धागे डोळे तर जुळतात. त्या भाऊने तुम्हाला 2 प्रकरण सांगितलं ना. ब्रिज पडला त्यांचाच, बांधला आणि पडला. म्हणजे केवढे कृतीशील आणि कार्यक्षम आहेत ते. तिथे त्या हिमाचलमध्ये 40 माणसं आतमध्ये कामकाज. ते ज्या स्पेसिफिकेशन्स वरती टेंडर घेतात ते टेंडर टिकूच शकत नाही. मी नागपूरमध्ये एक्सपर्ट लोकांची बैठक घेतली की बाबा काय असतं, बोगदा कसा बनवतात, काय करतात, त्या दगडाला काय करतात. काही काही बोगद्यांना आता 100 वर्ष उरले. साताऱ्याचा बोगदाच होता तो जवळजवळ आता नाही म्हणायला गेली तर 150 वर्ष झाली. काय झालं मग आपल्या बोगद्याला अचानक काय होतं तर त्यांनी नवयुगाचे एवढे बोलणार की असे नवयुगासारखे कॉन्ट्रॅक्टर येतात ना, ते वाटोळ करून घेऊन जातात. आणि मग कसं असतं की हे चोरीला जर आपण साथ दिली की मग अजून चोरी वाढत जाते. नवयुगाला साथ दिली अजून चोऱ्या वाढत गेल्या. या नवयुगाला दिलेला प्रत्येक टेंडर तपासा, त्याच्यामध्ये लोचा आहे म्हणजे आहेच. तीव्र सोडावं, तीव्राची झाडं काय कत्तल भित्तल. डायरेक्ट नेव्हीच्या इथं निकाल होते. आपण ठाण्यात होतो, आपल्याला माहित नाही, कित्येक जणांना माहित नाही की ते वॉर स्टेशन आहे. म्हणजे इतका संवेदनशील. 2 आपल्या याच्यात येऊर मध्ये एक बघा वरती लाईट लागतो आणि हा आहे. हे 2 एरिया आहे महाराष्ट्र ठाण्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. ह्याच्यात सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्याच्या अधिकाऱ्यांनी शेण खाल्लंय आधीच.
काही बिल्डर्सला तिथे चुपचाप एनओसी देऊन तिथे बिल्डिंग बांधण्याला परवानगी दिली. त्यांनी नेव्हीला विचारलं सुद्धा नाही. 4थ्या मजल्याच्या अधिकाऱ्यांनी आधीच शेण खाल्ले. आता जर तुम्ही सगळंच विकणार असाल, कमरेचं बांधून सोडूनच देणार असाल, तर कोणीतरी बोलायला पाहिजे. शेवटी मी जबाबदारी आहे बोलण्याची. त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई काय होणार नाही. कोणावरती काय कारवाई मिळवायची अपेक्षा करू नका. अहो याच्यात सही करणारे MSSRDC ला बॉस कोण असतो? मोपलवर IS होते, अनिल कुमार गायकवाड हे सिनियर अधिकारी आहेत, MMRDA ला संजय मुखर्जी आहेत, ACS आहेत ते ऍडिशनल चीफ सेक्रेटरी. ते विचार न करता सह्या करतात. काय बोलायचं आपण? अहो अधिकाऱ्यांना हे माहित नाही मालबार कॅम्प कुठे आहे. ती जे सगळ्या याच्यावरती क्लिअर कट दिलेलं आहे की ते जे पियर्स म्हणजे जे पूल असतात ते ब्रिज उभे करण्यासाठी, त्याच्यामुळे खाडी किनाऱ्यावरती त्रास होऊ शकतो, सगळे दिलेलं असताना. आणि पहिली गोष्ट 18 डिसेंबरला तुम्ही हे दिलं वर्क ऑर्डर तेव्हा निवडून, तेव्हा तुमच्याकडे किती परवानगी होत्या? भ्रष्टाचाराच्या इतके डुबलेले ते. आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती की मुख्यमंत्री महोदय तपासा आणि याचा काय निर्णय घ्या. महाराष्ट्रात राज्य व्यवस्था चालवायला गेली, व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रात आदेश दिला नाही. महाराष्ट्र विकू नका एवढीच आमची विनंती. नगर विकास खात्यात दखल घेतील का? काय वाटतं अशा प्रकारचा घोटाळा समोर येतोय? काय करते त्याचं मला माहिती नाही. घोटाळा नजरे जाणून दिलाय, आता जनता पण गेली. आता हळूहळू हळूहळू महाराष्ट्रामध्ये जनता जास्त लक्ष देईल. कुठे जागा आहे प्रकार घडला आहे एका मराठी तरुणाला हा वाद लहान पोरांच्या मध्ये झालेला वाद. माझी हात जोडून विनंती, कृपया त्याला जातीय धार्मिक भाषीकरण देऊ नका. कृपा करून ते करा. हा पोरगा राहतो कुठे? नाही मी तुम्हाला विचारतो. तर मग हे म्हटलं की मग त्याला वेगळा रंग येईल. मग माझा प्रयत्न मी पोलिसांनाही सांगितलं, दोघांनाही बोलून घ्या. त्या जे काही चुकलं मागलं असेल दोघांनाही जे काय करायचं करा. पण माझी तुम्हाला विचार विनंती की असल्या छोट्या छोट्या लहान पोरांच्या वादाला असा मोठा महाराष्ट्र पेटून उठेल असा रंग देऊ. एवढं काही म्हणजे मोठं काय घडलंय असं मला हे नाही. पण जे काय घडलं ते पण चुकीचं आहे. त्याच्यावरती मराठी बोलणं, हिंदी बोलायला लावणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि त्यांनी याला सांगितलं मराठीत बोल, हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही जबरदस्ती कोणाला कशाचीच करू शकता. त्यामुळे दोघांनाही शिक्षा व्हायला पाहिजे. दोघांनाही बोलून या पोलीस स्टेशनला. कुठल्याही आता लगेच सगळे तयार होते. जा ना, एका बिल्डिंग मध्ये मराठी माणसाला मच्छी आणि मटण खाऊ देत नाही दक्षिण मुंबईमध्ये. जा तिथे, तिथे जा ना. आणि बोलल्याचा मला अधिकार काय आहे? तर मी स्वतः शिवकायला गेलेलो बोललेली नव्हती. देशमाने DCP होते तेव्हा मी करून सोडून मग बोलतो. उद्योग करून मी बोललोय. जेव्हा मच्छी विकायला बंदी घातली तेव्हा मच्छी विकायला गेलो होतो. सर तो तरुण भयभीत झाला असून त्याने मंत्रीची देखील भेट घेतली. तर मंत्र्याचं तरुण जो आहे भयभीत झाले, मुलं त्याला मारतील या काय त्याला मुलं कशाला मारतील? काय काय संबंध मुलांचा? मुलं कशाला डाय करणार आणि भयभीत कशाला? हा कशाला येईल मुंबईला? झालं तसं आपलं कालचा विषय. त्याला जेवढं काम करायचं होतं ते केलं त्यांनी. त्याला जे हातात दिलं होतं ते योग्य केली तरी त्यांनी पाठ पाडलेलं. त्याचं कौतुक करून माझ्या दृष्टीने हा विषय नव्हताच. हा पोलिसांनी दखल घेऊन त्याला विराम द्यावा आणि त्या दोन्ही याच्यात पोलिसांनीच हस्तक्षेप करावा. मी कोणाशीही बोललो नाही, मी बोलणार पण नाही.
कारण का मला जबरदस्ती कुठली जाऊ हे कर नाही मानताना संविधान नाही सगळं तुला काय करायचं तुला काय करायचं त्याच्यात जे काही घडलंय ते काय चुकीचं काय बरोबर हे मी काय निर्णय करायचं नाही मुंबऱ्याचं नाव बदनाम नाही होणार एवढी मुंबरा कळवा जरासे व्यवस्थित राहायला पाहिजे एवढीच माझी काळजी असते बाकी काय सर पक्षफुटीनंतर शरद पवार साहेब आणि भुजबळ साहेब एकत्र दिसणार आहेत का वाटतं अजित पवारांनी सांगितलं कुठे दिसणार आहे आहे? अजित पवारांनी चाकणला कार्यक्रम होता अजित पवारांनी सांगितलं होतं की शरद पवार साहेब येणार असतील तर मी येणार नाही असं माहिती समोर आलेली आहे जे आयोजक होते त्यांना सांगितलं काय सांगत मला काय माहिती नाही कुठे गेली काय मला काय माहित नाही तेव्हा मी कुठे कशावरही माहित नाही माझा विषय डायल्यूट करू नका हा 2700 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे हा मला अजिबात डायल्यूट करायचा नाही हा तुम्ही घ्या बाकी ते चाकणला काय झालं ते चाकण करू शॉर्ट